हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल डवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलं मेजरमेंट ऑफ अ लेंथ. नाउ in today's lecture we are going to study the next article of this chapter, that is the measurement of mass. बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलं how to measure the length. Now in this lecture we will see how to measure the mass of a given body. मग आता मास मेजर करण्यासाठी बेटा आधी आपल्याला स्टडी करायचंय व्हॉट इज मीन बाय द मास. मास काय असतंय पहिल्यांदा आपल्याला त्याची डेफिनेशन स्टडी करायची. म्हणून आपण पहिल्यांदा बघू हाऊ द मास कॅन बी डिफाइंड. मास ऍक्च्युअली काय असतं बेटा, काय असतं मास. मास इज अ क्वांटिटी ऑफ मॅटर हे लक्षात ठेवायचं. मास काय, इट इज द क्वांटिटी ऑफ मॅटर. बघा मास कुणाला म्हणायचं, इट इज द क्वांटिटी ऑफ मॅटर दॅट प्रेझेंट इन अ गिवन बॉडी. तुम्हाला जे बी गिवन बॉडी असेल इज कॉल्ड, त्या क्वांटिटी ऑफ मॅटरला काय म्हणू शकतो आपण, मास ऑफ दॅट बॉडी इज कॉल्ड मास ऑफ बॉडी. त्या गिवन बॉडीचं हे मास झालं बेटा. म्हणजे आता तुला याच्यानंतर कोणी जरी विचारलं की व्हॉट इज द मास, मास काय इंडिकेट करते, हाऊ मच क्वांटिटी ऑफ मॅटर इज प्रेझेंट इन अ गिवन बॉडी. त्या क्वांटिटीचं नेमकं मॅटरची किती क्वांटिटी त्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे ते सांगणं म्हणजे त्याचं काय झालं, मास. चल बेटा आता तुला कळालं व्हॉट इज मीन बाय द मास. आता आपल्याला पाहायचंय एक महत्वाचा पॉइंट नोट करून ठेवायचा आहे. काय नोट करायचंय, मास ऑफ दिस बॉडी. मास ऑफ दिस बॉडी, मास कोणावर डिपेंड आहे लक्षात ठेवायचं. मास इज अ बेसिक किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी किंवा त्याला इंट्रिन्सिक प्रॉपर्टी असं सुद्धा म्हणू शकतो, लक्षात असू द्यायचं. मग फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणजे काय, जी बदलता येत नाही. द मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ बॉडी. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात असू द्यायचं. कारण बॉडी गिवन बॉडीचं तुम्ही प्रेशर चेंज करा, टेम्परेचर चेंज करा किंवा त्या बॉडीचं लोकेशन चेंज करा. लोकेशन म्हणजे काय, आता सध्या बॉडी कुठेही असू द्या, नंतर कुठेही असू द्या, त्याचं मास कधीही चेंज होत नाही. म्हणजे काय म्हणू शकतो, मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ बॉडी विच इज इंडिपेंडंट ऑफ. इंडिपेंडंट ऑफ म्हणजे काय, डज नॉट डिपेंड असेल, विच इज इंडिपेंडंट ऑफ. कशावर इंडिपेंडंट आहे बघा, हे इम्पॉर्टंट फॅक्टर. टेम्परेचर, पुन्हा परत काय असेल, प्रेशर अँड काय असेल, लोकेशन ऑफ बॉडी. लोकेशन म्हणजे कुठे ते सांगणं. लोकेशन ऑफ बॉडी इन अ स्पेस. लोकेशन ऑफ बॉडी इन अ स्पेस. स्पेस मध्ये ती बॉडी तुम्ही कुठं प्लेस केली याच्यावर डिपेंड त्या बॉडीचं मास असते. थोडक्यात काय बेटा, मला काय सांगायचंय, तुम्ही जर एखाद्या बॉडीचं अर्थवर मास मेजर केलं आणि तीच बॉडी पुन्हा तुम्ही मूनवरती नेली तर मूनवर जे मास असेल तेच अर्थवर सुद्धा असेल. बट बेटा ब्रॅकेट मध्ये लक्षात ठेवायचं, दिस मास ऑफ बॉडी इज कोणता असायला पाहिजे, इट शुड बी द रेस्ट मास असावं. बॉडी शुड बी ऍट रेस्ट. मग बॉडी जर मोशन मध्ये आली मग मात्र त्याच्या मासवरती इफेक्ट होतं. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, तो नंतरचा भाग आहे. मग सध्याला तुला काय कळालं बेटा की मास काय असते, इट इज द क्वांटिटी ऑफ मॅटर दॅट प्रेझेंट इन अ गिवन बॉडी इज कॉल्ड इट्स मास असेल. ओके. म्हणून मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ बॉडी विच इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर, प्रेशर अँड लोकेशन. तिचं टेम्परेचर चेंज केलं, प्रेशर चेंज केलं किंवा लोकेशन चेंज केलं तरी मास ऑफ दॅट बॉडी ऑलवेज रिमेन्स द सेम. कधी कधी तुम्हाला विचारतात बेटा काय, गिवन बॉडीचं मास अर्थवर मेजर केलं आणि नंतर मूनवरती मेजर केलं, कुठं मास जास्त असेल तर तुला नोट करून ठेवायचा पॉइंट काय, मास इज अ बेसिक प्रॉपर्टी, इट डजंट चेंज विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, प्रेशर और लोकेशन. याचा त्याच्या मासवरती काही इफेक्ट होत नाही बेटा. ठीक आहे. आता पुढे लक्षात ठेवायचं तुला मास कसं मेजर केलं जातं. तुला माहिती मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी अँड इट इज मेजर्ड इन अ युनिट ऑफ, कशातल्या, किलोग्राम मध्ये मेजर करतो. सो काय म्हणू शकतो आपण, मास इज फंडामेंटल क्वांटिटी. ती जशी फंडामेंटल प्रॉपर्टी तशीच ती फंडामेंटल क्वांटिटी सुद्धा आहे. आठवतात का बेटा तुला फंडामेंटल क्वांटिटीज किती होत्या, 7 होत्या. SI सिस्टीम मध्ये लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि आणखीन एक कोणती होती तर टेम्परेचर होती. ठीक आहे. त्याच्यापैकी मास ही फंडामेंटल क्वांटिटी अँड इट इज मेजर्ड. कशी मेजर करतो बेटा, इट इज मेजर्ड इन किलोग्रॅम. बघा मासला कसं मेजर करतो तर इन किलोग्रॅम मध्ये असं मेजर करतो. ठीक आहे. म्हणजे न कळत आपण त्याचं युनिट सांगितलंय. SI सिस्टीम नुसार मासचं युनिट काय असतं बेटा, इट इज द
इट इज किलोग्रॅम असते एसआय सिस्टीम नुसार. ठीक आहे, मग तुम्हाला हे पण कळालं. चला आता पुढे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, जर मासचं युनिट किलोग्रॅम असेल तर व्हॉट इज द 1 किलोग्रॅम. कालच्या पिरियड मध्ये आपण परवाच्या लेक्चर मध्ये जसं स्टडी केलं होतं 1 मीटर म्हणजे किती असते, काय होतं बेटा ते, इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट इन किती सेकंद होते तर 299, 792 अँड 458 1 अपॉन एवढ्या सेकंदामध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स होतं ते. ओके, सिमिलरली आता आपल्याला डिफाइन करायचंय 1 किलोग्रॅम मीन्स काय असतंय. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जी डेफिनेशन पाहिजे बेटा ती पाहिजे 1 kg ची. व्हॉट इज मीन बाय द 1 kg. गिवन मासला 1 kg कधी म्हणता येईल, ह्या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत बेटा, तुम्हाला विचारतात लक्षात असू द्या ऑप्शन मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग मास इज 1 kg आणि तुम्हाला तिथे खाली डिफरंट कंडिशन्स दिलेले असतात. ठीक आहे, बघा आता 1 kg म्हणजे काय असते, काय असते, द मास ऑफ 1 kg कुणाला म्हणावं, द मास ऑफ काय म्हणता येईल, द मास ऑफ इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ किलोग्रॅम. बघा काय हे मास ऑफ इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ किलोग्रॅम केप्ट ऍट कुठे ठेवलेला आहे तर BI, त्याला आपण काय म्हणतो केप्ट ऍट इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर, त्यालाच आपण असं म्हणतो BIPM. म्हणजे काय, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स असं म्हणतो. ही कमिटी बेटा कुठं असते हे तुम्हाला माहिती, इट इज इन पॅरिस. पॅरिस मध्ये इन फ्रान्स मध्ये पॅरिसच्या नियर सेव्स या ठिकाणी हे BIPM असते लक्षात ठेवायचं. आणि त्या ठिकाणी जो इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ किलोग्रॅम, याला नीट लक्षात घ्यायचं का, हे 3 वर्ड नीट लक्षात घ्या. या 3 वर्ड वरून इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ किलोग्रॅम त्याला IPK असं म्हणतात लक्षात ठेवायचं बेटा. काय, इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ किलोग्रॅम. तुम्ही म्हणताल आता हा इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ किलोग्रॅम काय असतं सर, हे कोणती टर्म आहे, व्हॉट इज मीन बाय द IPK. IPK मीन्स व्हॉट बेटा, हा एक सिलेंडर आहे लक्षात ठेवायचं. सिलेंडर कळतो तुला, या पेनचा शेप कसा आहे सिलेंड्रिकल, ही काहीतरी लेंथ आहे आणि हा सर्क्युलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे बेटा. मग सिलेंडर कुणाला म्हणायचं, काहीतरी लेंथ म्हणजे हाईट असेल आणि असा सर्क्युलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल. शाळेमध्ये मेन्शुरेशन चॅप्टर्स मध्ये तू सिलेंडर स्टडी केलेला आहेस. मग आता हा IPK मीन्स काय असते, हा एक सिलेंडर आहे बेटा. कशाचा बनलेला आहे, तो एक अलॉयचा बनलेला आहे. तुला अलॉय चांगल्या प्रकारे करतात बेटा. अलॉय मीन्स काय असते, तो कशाचा बनलेला आहे, कोणत्या तरी 2 एलिमेंट्सचा, 2 मेटल्सचा कंबाईन करून केला की त्याला आपण अलॉयज असं म्हणतो. म्हणून हा IPK जो आहे का, तो व्यवस्थित लक्षात ठेव. IPK इज अ सिलेंडर. हा एक सिलेंडर आहे बेटा. कशाचा बनलेला आहे बघा, आता प्लॅटिनम याच्यामध्ये किती घेतलं त्यांनी 90% आणि इरिडियम हे घेतलेलं त्याच्यात त्यांनी 10%. म्हणजे 90% प्लॅटिनम घेतलं, 10% इरिडियम घेतलं आणि त्याचा मिळून एक सिलेंडर तयार केला. लक्षात घे कसा सिलेंडर केलाय. ओके, सिलेंडरची हाईट जी बेटा ती एवढी, इट इज 3.9 सेंटीमीटर आणि त्याचा डायमीटर सुद्धा किती, इट इज 3.9 सेंटीमीटर. म्हणजे हा कसला सिलेंडर आहे, ज्याची हाईट आणि डायमीटर सेम आहे. कशाचा बनलेला आहे, या अलॉयचा, प्लॅटिनम आणि इरिडियम. त्याच्यापैकी प्लॅटिनम किती बेटा, इट इज द 90% प्लॅटिनम आहे आणि इरिडियम किती 10% आहे. त्या सिलेंडरची हाईट किती 3.9 सेंटीमीटर आणि डायमीटर किती, तर डायमीटर इज ऑल्सो 3.9 सेंटीमीटर. मग याला IPK म्हणायचं बेटा, इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ किलोग्रॅम. याला काय म्हणायचंय, IPK म्हणतो बेटा आपण. ठीक आहे, मग आता ह्या सिलेंडरचं जे काही मास असेल त्याला आपण काय कन्सिडर करतो, इट इज कन्सिडर्ड ॲज 1 kg. ठीक आहे, मग तुला कळालं की 1 kg काय असते. तू म्हणशील आता सर हा कसा दिसतो सिलेंडर, कुठं ठेवलेला असतो. मी तुला सांगितलं ना, त्या IBPM ला ठेवलेला आहे, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर. ही जी कमिटी, त्या कमिटीच्या अंडर जी काही असेल तिथलं लॅबोरेटरी, त्या लॅबोरेटरीमध्ये हा प्लेस केलाय. तुम्ही म्हणता सर आता हा कसा दिसतो. बघा बेटा, इथं तुम्हाला इमेजेस दिसायला, ती वरची जी इमेज आहे ती सिलेंडरची इमेज आहे. ती इमेज काय सांगते तुम्हाला की हा सिलेंडर दिसतो कसा, आणि त्याच्या खालची जी इमेज दिसायली ती इमेज तुम्हाला सांगायला लागली बेटा की हा कसा ठेवला. तो कसा ठेवलाय, एका सिलेंडरच्या आत इव्हॅक्युएटेड चेंबर म्हणायचं त्याला. म्हणजे काय, त्याच्यामध्ये एअर वगैरे काही असत नाही. बघा त्या काचेचं जे चेंबर दिसायलंय त्याला व्हॅक्यूम मध्ये प्लेस केलंय असं म्हणायचं. का व्हॅक्यूम मध्ये प्लेस केला असेल, त्याच्यावर जाऊन डस्ट पार्टिकल्स वगैरे बसू नये किंवा टेम्परेचर प्रेशरचा त्याच्यावर काही इफेक्ट होऊ नये म्हणून. ठीक आहे,
तर अशा प्रकारे बेटा हा असतो आयपीके. आयपीके म्हणजे काय असतंय, इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ किलोग्राम असतंय आणि त्याचं डिटेल मी तुम्हाला सांगितलंय. 90% प्लॅटिनम आहे, 10% इरिडियम, हाईट त्याचे 3.9 सेंटीमीटर आणि लेंथ सुद्धा असते, सॉरी डायमीटर इज 3.9 सेंटीमीटर. ठीक आहे, तर ही इमेज व्यवस्थित पाहून घ्या बेटा. ठीक आहे, चला मग आता तुम्हाला कळालं की आयपीके काय असतंय, मास काय असतंय, ते कसं मेजर करायचं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. बघा आता आपल्याला जे पुढचं आर्टिकल स्टडी करायचंय ते स्टडी करायचंय हाऊ टू मेजर द मास. मास कसं मेजर करावं हे आपल्याला स्टडी करायचं बेटा. तर बघा मास मेजर करण्याच्या काय काय मेथड असतात, त्या सर्व मेथड्स आपल्याला आता स्टडी करायच्या. आता मास कसं मेजर करायचं कशावर डिपेंड आहे बेटा की ती गिवन बॉडी कशी, कोणत्या टाइपची गिवन बॉडी, म्हणून मेजरमेंट ऑफ मास कशावरती डिपेंड आहे. तुम्ही या वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स इथे तुम्हाला सांगायला बेटा. ठीक आहे, पहिली जी टेक्निक आहे, इमॅजिन करा गिवन बॉडी इज अ ऑर्डिनरी बॉडी. ऑर्डिनरी म्हणजे काय, साधारण मास आहे, त्याचं जास्त मास असलेली बॉडी नाही. ऑर्डिनरी बॉडी म्हणजे काय असेल, इमॅजिन करा तुम्हाला साखर आणायची किंवा आणखीन काहीतरी गहू बाजारातून आणायचा वगैरे वगैरे, ह्या ज्या ऑर्डिनरी बॉडीज आहे, ऑर्डिनरी बॉडी असेल तर त्याचं मास इज मेजर्ड बाय युजिंग द कॉमन बॅलन्स, ज्याला म्हणतो. कॉमन बॅलन्स कोणाला म्हणायचं बेटा, तो तराजू असतो काहीसा या टाइपचा विचारात घ्या ना. हे असं याला या दोन्हीकडून दोन पॅन्स बसवलेले असतील आणि आपण हा नेहमी बाजारात भाजी वगैरे घेण्यासाठी यूज करतो, याला कॉमन बॅलन्स असं म्हणायचं. ठीक आहे, मग जर ऑर्डिनरी बॉडी असेल तर इट इज मेजर्ड बाय युजिंग द कॉमन बॅलन्स. जसं गहू घ्यायची, साखर घ्यायची वगैरे वगैरे, याचा यूज करून आपण ते मेजर करू शकतो. याच्यामध्ये काय करतो रे आपण, गिवन बॉडीचा मास कम्पेअर करतो. कसं मेजर करतो, कंपेअरिंग विथ याला काय करतो, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड मास. या टाइप मध्ये काय करतो, गिवन बॉडीचं जे बी मास असेल त्या मासला बेटा आपण कम्पेअर करतो कोणासोबत, स्टँडर्ड मास सोबत. तुम्ही म्हणता नाही कळालं सर, कसं बेटा, इमॅजिन कर तुला 1 केजी गहू किती ते मेजर करायचं, तू इकडून 1 किलोग्रॅमचं वजन टाकशील, इकडे तेवढं गहू टाकशील, दोन्ही बरोबर झाले की त्याला कम्पेअर केलं असं म्हणायचं. म्हणजे ह्या कॉमन बॅलन्स मध्ये आपण काय करतो, ऑर्डिनरी बॉडीचे मास कसे मेजर करतो, बाय कम्पेअरिंग इट विथ द स्टँडर्ड मास असेल. ओके, ही झाली पहिली बॉडी असेल बेटा. ठीक आहे, ही ऑर्डिनरी बॉडी. आता इमॅजिन कर हेवी बॉडीज आहेत तुझ्याकडं. हेवी बॉडीज म्हणजे कशा असतील, एक कार असेल, एखादी ट्रक असेल किंवा एखादी बस असेल, हे कसे यांचं मास तुलनेत जास्त असतं बेटा. मग असलं याला हे कन्व्हिनियंट आहे का, नाही. याचा यूज करून आपण हे लार्ज मासेस मेजर करू शकत नाही. मग तुम्ही म्हणता मग सर काय करतात या कंडिशन मध्ये, तर ज्यावेळेस हेवी बॉडीचे मास आपल्याला मेजर करायचे आहेत दॅट टाइम आपण वेजिंग मशीन यूज करतो बेटा, लक्षात असू दे. वेजिंग मशीन्स, ह्या वेजिंग मशीन्सचा यूज करतो आपण. आता तू म्हणशील या वेजिंग मशीन्स कशा असतात, साखर कारखान्यात तू गेलास, उसानं भरलेला ट्रक येतो बेटा, तर तिथे एक असा तो ज्याला काटा म्हणतो आपण, वजन काटा, तो जो प्लॅटफॉर्म असतो हॉरिझॉन्टल, त्याच्यावरती एंटायर ट्रकलाच पुढे पाठवतात. मग ती जी वेजिंग मशीन आहे ती त्याचं वजन करते. किंवा कधी कधी आपण सुद्धा वजन काट्यावरती उभारतो बेटा. ठीक आहे, पण आपले सुद्धा वजन या टाईपनं बी काढणं शक्य आहे, पण आपल्याकडे वेजिंग मशीन सुद्धा असते. लहान मुलांना शक्यतो दवाखान्यामध्ये न्या तुम्ही, डॉक्टर लोक आधी काय सांगतात, उभा करायला या मशीनवरती. मग ती जी वेजिंग मशीन आहे त्याला आपण हे मास मेजर करू शकतो बेटा. ठीक आहे, आता हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे बेटा. पुढचा तिसरा जो सांगायला मी काय, सेलेसियल बॉडीज. आता तू म्हणशील सर हे काय असते, मी नवीनच ऐकायला. सेलेसियल बॉडीज म्हणजे काय असते, हे प्लॅनेट्स असतील किंवा स्टार्स असतील ज्यांचं मास खूप लार्ज आहे बेटा. यांचे मास कसं काढायचं, तर यांच्यासाठी आपण काय करतो, ग्रॅव्हिटीची मेथड यूज करतो. लक्षात घ्यायचं, ग्रॅव्हिटी मेथड यूज करतो आपण. ग्रॅव्हिटी मेथड म्हणजे काय असतंय, याच्यामध्ये तुला ज्या बी दोन बॉडीचं मास मेजर करायचंय, सॉरी ज्या बी गिवन प्लॅनेटचं मास मेजर करायचंय. इमॅजिन कर बेटा तुला अर्थचं मास मेजर करायचंय, तर आपल्याकडे एक असा फॉर्म्युला असतो काय, G इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. मग याच्यावरून कॅपिटल M इज इक्वल टू G इंटू R स्क्वेअर अपॉन G. तुला हे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये झालेलं आहे 9th ला, किंवा आता आपल्या 11th मध्ये सुद्धा परत हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर येणार आहे, त्यावेळेस तुला हे सर्व समजेल. जी म्हणजे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आर म्हणजे ज्या प्लॅनेटचं मास मेजर करायचं त्याची रेडियस, आणि हा कॅपिटल जी असतो इट इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यात पुट केल्या की त्याचं मास मिळतं. किंवा आणखीन एक प्रकार याच्यात मास काढतात. काय करतात, आता बघ बेटा, इमॅजिन कर असं की हा सन आहे आणि तुला काय करायचंय, या सनचं मास मेजर करायचंय, आणि आपली ही जी अर्थ आहे बेटा, काय ही अर्थ आहे.
तुला माहिती काय माहिती बेटा की ही जी अर्थ आहे ही अर्थ आपली या सन भोवती अशी फिरायलेली असते. ठीक आहे, एवढा भाग तुला मान्य आहे. ओके, चला आता काय सांगतोय मग हे सन याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करायला इकडल्या डायरेक्शननं, आणि हे फोर्स आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं काढतो GMM डिवायडेड बाय r². r म्हणजे या दोघातलं डिस्टन्स आहे. सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स काय असतं आपण काल स्टडी केलं. काल काय म्हटलं त्याला 1 AU ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हटलंय. हे r आपल्याला माहिती असतं बेटा. ठीक आहे, हे फोर्स झालं. मग बेटा आता सन काय करतो या अर्थला इकडे ओढतो. मग अर्थ याच्याकडे पळत येते का? नाही, ती या फोर्स मुळे काय करते सनच्या भोवती अशी फिरायला लागते. लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग सनच्या भोवती फिरायला लागली तर कोणत्या फोर्स मुळे फिरते? या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. पण त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा ऍक्च्युअली पर्पज काय असते? अर्थला इकडे अट्रॅक्ट करायचं. बट अर्थ इकडे अट्रॅक्ट होत नाही तर इकडे पळायला पसंती देते अर्थ. लक्षात घ्यायचं. मग आता अर्थ या वेलॉसिटी मुळे काय करते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरायला लागली, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करायली. आणि तुला पुढे कळणार आहे 2 डायमेन्शनल मोशन मध्ये बेटा सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स असते. मग अर्थ काय करायली सननं याच्यावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वापरलं त्याचा वापर सेंट्रिपिटल फोर्स म्हणून करायला लागली. मग हे जे सेंट्रिपिटल फोर्स असते ते असं असते काय mv²/r हे GMM डिवायडेड बाय r². मग बेटा याच्यावरचं सेंट्रिपिटल फोर्स आहे अर्थचं मास स्मॉल m म्हटलंय, याचं मास कॅपिटल M आहे. दोन्हीकडला हा स्मॉल m कॅन्सल झाला तर काय शिल्लक राहिलं? r² आणि r पण कॅन्सल राहिला. तर इथून जे एक एक्सप्रेशन आपल्याला नवीन मिळालं, कोणतं एक्सप्रेशन मिळालं? दिस m इज इक्वल टू m कसं काढता येतं बेटा बघ, इकडे काय हा v², हा r याच्या गुणाकाराला इंटू r डिवायडेड बाय हा कोण होता इथला g भागाकारात गेला. मग आता बेटा इथं या फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा आपण सनचं मास काढू शकतो. किती इथे? कॅपिटल M, त्याला ms म्हणतो. m फॉर सन असेल. अशी या मेथडला ग्रॅव्हिटेशनल मेथड म्हणायची. ही सध्या तुला चांगली कळणार नाही कारण तुला ग्रॅव्हिटेशनचं आणखी नॉलेज नाही. हा कोणता लॉ होता बेटा? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. हे कोण घेतलं? सेंट्रिपिटल फोर्स घेतलं. तुला ते आणखीन झालेलं नाहीये म्हणून तुला माहिती नाही. पण तू ज्यावेळेस सर्क्युलर मोशन चॅप्टर स्टडी करशील त्यावेळेस तुला हे असं येणार आहे. तर सध्या आपला हा इंट्रोडक्टरी चॅप्टर याच्यात फक्त ओळख करून घ्यायला आपण, म्हणून लक्षात ठेवायचं कोणती मेथड यूज करायची? ग्रॅव्हिटीची मेथड यूज करायची. ठीक आहे, बघ आता बेटा काय कळालं आपल्याला? ऑर्डिनरी बॉडीसाठी कॉमन बॅलन्स, परत हेवी बॉडीसाठी कार किंवा बस साठी वेजिंग मशीन, सेलेस्टियल बॉडीज म्हणजे कोणत्या? लार्ज बॉडीज. कुणाला म्हणायचं? प्लॅनेट असेल, स्टार असतील, हे ऑल दीज आर द सेलेस्टियल बॉडीज झाले. ठीक आहे, मग त्यांच्या मेजरमेंट साठी मात्र आपण ग्रॅव्हिटीची मेथड यूज करतो. आता पुढची चौथी आणखी प्रकारची बॉडीज असतात बेटा. कोणत्या बॉडीज असतात? व्हेरी स्मॉल मास असेल, व्हेरी स्मॉल मास, खूप खूप छोटे मास असतील बेटा. म्हणजे कुणाचं असेल? मॉलिक्युलचं, समजा एखाद्या मॉलिक्युलचं, परत ऍटमचं, परत काय इलेक्ट्रॉन असेल किंवा आणखीन प्रोटॉन असेल, हे सब ऍटॉमिक पार्टिकल्स असे म्हणायचं बेटा. यांचा मास काढण्यासाठी मग आपण कुणाचा वापर करतो? स्पेक्ट्रोग्राफचा यूज करतो बेटा. तो म्हणशील आता हा स्पेक्ट्रोग्राफ काय असतं बेटा? काय असतंय? याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या दोन्ही अरेंज केलेले असतात. मग हे जे बी पार्टिकल आहे या पार्टिकल आपण त्या मॅग्नेटिक फील्ड मधून पास केलं की तो असा कोड पाथ फॉलो करतो. मॅग्नेटिक फील्डला चार्ज पार्टिकल परपेंडिक्युलर गेला त्याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतं आणि त्या फोर्स मुळे तो पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतो. मग त्याची जी रेडियस आहे बेटा काय म्हणायचं त्याला? लक्ष देशील, रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी असं म्हणतो आपण. लक्षात घ्यायचं, रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड मधून चार्ज पार्टिकल गेला की तो असा सर्क्युलर पाथ फॉलो करतो. मग त्या पाथची जी रेडियस आहे त्याला म्हणायचं रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी असं म्हणायचं. कर्ड पाथ म्हणजे वळत वळत पार्टिकल जातो बेटा, स्ट्रेट लाईन न जाता, त्याला म्हणायचं रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी, ज्याला की आपण आर असं म्हणतो. मग या स्पेक्ट्रोमीटर मध्ये काय असतं बेटा? रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. म्हणजे जेवढं जास्त मास तेवढी जास्त रेडियस. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं मिनिंग काय असते? जेवढं मास जास्त तेवढी रेडियस जास्त असतं. मग बेटा काय करतात? त्याच्यामध्ये आपल्याला दोन मास घेतात. ते काय? m1 अँड m2. m1 हे आपल्याला माहिती असतं बेटा, m2 मात्र माहिती नसते. मग काय करतात? माहिती असलेलं मास आणि माहिती नसलेलं मास याची आधी रेडियस मेजर करतात. r1 इज प्रोपोर्शनल टू m1.
R2 इज प्रोपोर्शनल टू M12. पुन्हा या दोन्हीचा भागाकार घेतात बेटा R1 अपॉन R2 इज इक्वल टू M1 अपॉन M2 असं येत आहे आणि ह्या M1 ला इकडे पाठवतात आणि याच्यावरून आपल्याला हा M2 असा कळतो. काय हा M1 इकडे आला तर इकडे राहील हे काय M1 मल्टिप्लाइड बाय हे R1 अपॉन R2 तिकडे गेले तर R2 अपॉन R1 होईल आणि याचा यूज करून आपण अननोन मास काढू शकतो. ह्याच्यावर तुला 11वीत कोणीही डिटेल मध्ये विचारणार नाही बेटा. मी फक्त MCQ साठी तुला शिकवायला लागलो हे लक्षात घ्यायचं. तुला विचारतील व्हॉट इज द स्पेक्ट्रोग्राफचा प्रिन्सिपल काय, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ स्पेक्ट्रोग्राफ, तुला 0 सेकंदात कळालं पाहिजे. काय स्पेक्ट्रोग्राफ वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ अ पार्टिकल. बरोबर. मग तुला कळालंय की स्पेक्ट्रोग्राफ कधी यूज करायचं, कुणासाठी वापरायचं, when we want to measure the very small masses. कोण ऍटम असतील, मॉलिक्युल्स असतील, प्रोटॉन असतील, इलेक्ट्रॉन असतील, ह्या सगळ्याचे मास काढायचे तर आपल्याला स्पेक्ट्रोग्राफ यूज करायचा आहे. ठीक आहे. मग तुला आता कधी कधी MCQ कसं विचारतात, वी वॉन्ट टू मेजर द मास ऑफ द प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज युजफुल. कोणती मेथड वापरतात तुला ऑप्शन मध्ये देतील कॉमन बॅलेन्स, वेजिंग मशीन, पुन्हा स्पेक्ट्रोग्राफ, पुन्हा मेथड ऑफ ग्रॅव्हिटी म्हणते. ह्या ज्या मेथड्स आहेत बेटा ही इथं एक दिलेली वेजिंग मशीन, हा कॉमन बॅलेन्स, तुला काही सांगशील काय वी वॉन्ट टू मेजर द मास ऑफ इलेक्ट्रॉन देन द करेक्ट टेक्निक किंवा करेक्ट मेथड विल बी ऑप्शन मध्ये येतील कॉमन बॅलेन्स, वेजिंग मशीन, ग्रॅव्हिटेशनल मेथड, स्पेक्ट्रोग्राफिक मेथड. तर तुला कळालं पाहिजे स्मॉल पार्टिकल म्हटलं की स्पेक्ट्रोग्राफ आणि स्पेक्ट्रोग्राफचा प्रिन्सिपल काय, त्याची जी रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी, ट्रॅजेक्टरी म्हणजे काय पाथ असेल, तो ज्या पाथनं पार्टिकल गेला त्याची जी रेडियस आहे का बेटा इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ दॅट पार्टिकल. ओके. मग जेवढं मास जास्त तेवढी रेडियस जास्त. मग हा प्रिन्सिपल यूज करतात आणि याचा यूज करून M1 आपल्याला माहिती असलेलं घेतात मुद्दा म्हणून आणि M2 माहिती नसलेला पार्टिकल घेतात. मग यात M1 माहिती असतो, R2 आणि R1 म्हणजे कोण आहे रेडियस आहे. दॅट रेडियस कॅन बी मेजर्ड. ह्या दोन्ही रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी मेजर करता येतात आणि अननोन मास M2 कॅन बी कॅल्क्युलेटेड. ओके. ही झाली मेथड ऑफ द स्पेक्ट्रोग्राफ. ओके. याचा प्रिन्सिपल नीट लक्षात घ्या. याचा प्रिन्सिपल असा आहे कोणता, रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी इज प्रोपोर्शनल टू द मास ऑफ अ गिवन पार्टिकल. आलं लक्षात. चला आणखीन एक मेथड असते बेटा, ही सेपरेट मेथड आहे कुणासाठी, याच्यासाठी मास ऑफ इलेक्ट्रॉन, E मायनस मास ऑफ इलेक्ट्रॉन काढायचंय तर ही मेथड यूज करतात. कशी करतात बेटा बघ, ह्याच्यात दोन काम करतात. काय ह्या जे थॉम्सन, हे जे थॉम्सन्स मेथड याचा यूज करून तुम्हाला आधीवरती E/m काढायला होतात. म्हणजे काय स्पेसिफिक चार्ज म्हणायचं, चार्ज अपॉन मास. आणि पुन्हा हा जो दुसरा सायंटिस्ट आहे कोणता, हे मिलिकेन्स ऑइल ड्रॉप मेथड. ह्या मिलिकन्स ऑइल ड्रॉप मेथडनं इलेक्ट्रॉनिक चार्ज काढतात बेटा. मग ह्या दोन्हीचा ते काय करतात रेशो घेतात. कसा बघा, हे n काढलेला हा E डिवायडेड बाय E/m इट इज इक्वल टू हा जो इलेक्ट्रॉनिक चार्ज याची व्हॅल्यू एवढी असते बेटा 1.6 10 to the power minus 19 कुलम आणि याची व्हॅल्यू असते 1.7 10 to the power 11. लक्षात असू द्यायचं E/m ची कुठून काढायचा, जे थॉम्सन मेथडनं. आणि हे मिलिकन्स ऑइल ड्रॉप मेथडनं इलेक्ट्रॉनिक चार्ज एवढा येतो. तू म्हणू नको सर हे सगळं डोक्याच्या वरून चाललं बेटा, हे सगळं पुढे स्टडी करायचंय तुला. आता फक्त मी ओझरती ओळख करू द्यायलोय तुला हे कसं काढतात म्हणून. मग हे E गेट कॅन्सल होईल इकडं. बघा E ची व्हॅल्यू किती 1.6 10 to the power minus 19 आणि हे 1.7 10 to the power 11 असेल. हा रेशिओ घेतला बेटा की काय होते, हा E कॅन्सल, हा मास वर येईल. M इज इक्वल टू 9.1 10 to the power minus 31 kg असं एवढा आन्सर येते. आणि हे असते मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. तू म्हणशील सर किती अंक सांगायला मी एवढे कसे लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवून बेटा फक्त तुझ्या डोळ्या खालून जाऊ दे. कारण तुला MCQ मध्ये जर विचारलं मास ऑफ इलेक्ट्रॉन इज, हे मनानं तुला आठवतो. कारण तुला 10वी सारखं करायचं नाही बेटा, आठवून लिहायचं नाही. तुला काय करायचं फक्त हे लोक वर MCQ देणार आहेत, खाली त्याच्यापैकी योग्य ऑप्शन निवडायचंय. तुला फार टेन्शन घ्यायचं काम नाही याच्यात. ठीक आहे. मग हे झालं मास ऑफ इलेक्ट्रॉन. मग हे मास ऑफ इलेक्ट्रॉन कसं काढलं तर हे जे थॉम्सन्स अँड मिलिकन्स ऑइल ड्रॉप मेथड याचा यूज करून हे मास काढलं. तुला फक्त माहिती करून घ्यायची बेटा की कॉमन ऑर्डिनरी बॉडी असेल कॉमन बॅलेन्स, बघ हेवी बॉडी असेल वेजिंग मशीन, परत सेलिसियल बॉडीज म्हणजे प्लॅनेट स्टार असतील तर ग्रॅव्हिटीची मेथड यूज करायची,
व्हेरी स्मॉल म्हणजे मॉलिक्यूल, ॲटम, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन असतील तर स्पेक्ट्रोग्राफचं प्रिन्सिपल काय, रेडियस इज प्रोपोर्शनल टू मास. आर ला काय वाचायचं, रेडियस ऑफ ट्रॅजेक्टरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ गिवन पार्टिकल. मग M1 आणि M2 दोन पार्टिकल घेतात ज्याच्यापैकी एकाचं मास माहिती असतं आणि एकाचं काढायचं असतंय, तर हा रेशो तयार करतात आणि काढून घेतात. ठीक आहे, तर हे झालं बेटा मेजरमेंट ऑफ अ मास. ओके, बघ बेटा तुला कळालं मास काय असतंय, त्याचं युनिट काय असतंय कळालं, 1 मीटर काय असतं लक्षात आलं, पुन्हा त्याच्या मेजर करण्याच्या मेथड्स काय काय त्या सुद्धा तुझ्या लक्षात आल्या, म्हणजे कोणती बॉडी कशी असली असती, कशी मेजर करायची हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं. आता आपल्याला बघायचे की मासचे प्रॅक्टिकल युनिट्स काय काय असतात. तुला मी कॉमन सांगितलेलं की एक सारखा असा MCQ असतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ अ टाइम किंवा युनिट ऑफ अ लेंथ किंवा युनिट ऑफ अ मास. तुला खाली 4 ऑप्शन देतील बेटा, त्याच्यात 3 असलेले देतील आणि 1 नसलेलं देतील. म्हणजे याचा अर्थ काय की तुला माहिती असायला पाहिजे लेंथचे वेगळे वेगळे युनिट कोण आहेत, टाइमचे वेगळे वेगळे युनिट कोण आहेत, मासचे वेगळे वेगळे युनिट कोण आहेत. तर तसं आता आपल्याला स्टडी करायचं आहे प्रॅक्टिकल युनिट्स ऑफ मास. प्रॅक्टिकल युनिट्स ऑफ मास. मासचे प्रॅक्टिकल युनिट्स काय बेटा, पुन्हा त्या दिवशी सारखं आपण याला 2 भागामध्ये डिवाइड करणार. काय, लार्ज मास असेल तर काय युनिट घ्यायचं आणि दुसरा हा जो भाग आहे तो काय, स्मॉल मास. जर तुला स्मॉल मास गिवन असतील तर ते कसे लिहायचे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं बेटा. ठीक आहे, मग आता बघशील बेटा लार्ज मास असतील तर पहिलं जे लार्जर युनिट घेतो आपण घेताना ते पहिलं लार्जर युनिट कोणतं असतंय, हे स्लग हे युनिट घेतलं जातं. पहिलं लक्षात घे कोणतं, स्लग युनिट घेतो आपण ज्याला 1 स्लग म्हणतो. हा असतो 14.57 kg. बेसिक युनिट तर तुला माहिती काय असतंय, किलोग्रॅम आहे बेटा. ठीक आहे, मग आता स्लग हे पहिलं लार्जर युनिट आहे. 1 स्लग मीन्स काय, 14.57. सध्या तुला नोट करून ठेवायचं आहे की मासचं पहिलं युनिट आपल्याला मोठं युनिट काय सापडलं, स्लग सापडलं बेटा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुला हे माहिती असलेलं युनिट आहे बेटा काय, 1 क्विंटल. एका क्विंटल मध्ये किती असतात पार्ट आहे तुला, हे किती असते 100 kg. याचा सिम्बॉल काय असतो, Q असा असतो बेटा. ठीक आहे, पुन्हा याच्यापेक्षा मोठं युनिट काय असतं, 1 टन हे युनिट असतं बेटा. ठीक आहे, मग आता या टन मध्ये काय काढतो आपण बघा, टन कशाने इंडिकेट करायचं, T न, आणि 1 टन मध्ये किती घेतो, 1000 kg एवढं असतंय. ठीक आहे, आणखीन एक दुसरं युनिट असतं बेटा काय, सोलार मास म्हणतो आपण त्याला. सोलार मास म्हणजे कोणाचं असतंय, कालच्या सारखं लक्षात घे, मास ऑफ सन असतंय आणि किती असते बेटा, 2 × 10⁻30 kg. मग कुणी तुला जर असं विचारलं 1 सोलार मास इज इक्वल टू किती असायला पाहिजे, 2 × 10⁻30 kg. आधी तर नीट लक्षात ठेव, सोलार मास म्हणजे कोण असते, इट इज द मास ऑफ अ सन असते. बरोबर, आणखी एक पुढचं लार्जर मास असतं बेटा काय, ज्याला आपण असं म्हणतात बघ, हे सायंटिस्टच्या नावाने चंद्रशेखर युनिट, चंद्रशेखर लिमिट असं म्हणतो आपण. बरोबर आहे, चंद्रशेखर लिमिट म्हणतो ज्याला आपल्याला काय, हे सी बघ कशाने इंडिकेट केलं, CSL चंद्रशेखर लिमिट असतंय. तर चंद्रशेखर लिमिट म्हणजे काय असते लक्षात ठेवायचे, 1.4 सोलार मास असते बेटा. 1.4 सोलार मास म्हणजे किती आले, ओके इथले मी इथं उचलून ठेवायला, 1.4 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर हे 2.8 10⁻30 kg एवढं असतंय. मग हे झाले लार्जर मासेस बेटा. बघ काय काय, स्लग असेल, क्विंटल असेल, टन असेल, सोलार मास असेल आणि चंद्रशेखर लिमिट असेल. CSL म्हणायचं त्याला. 1 CSL इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला, 1.4 सोलार मास किंवा 2.8. हे 2.8 कसं आलंय, 1.4 ला आपण या 2 न मल्टिप्लाय केले. ओके, काय केलं, सोलार मासचे केजी केले आपण. हे झाले लार्जर मास. आता स्मॉल मास कोणते कोणते असतात बेटा बघ. स्मॉल मास तुला ग्राम तर चांगलं माहिती, बरोबर आहे का. मग आता एक सगळ्यात स्मॉल मास जे असतं बेटा ते काय असते, इट इज द कॅरेट हे असते. सर्वात स्मॉल म्हणता येणार नाही, पण पहिलं मास हे किती असतं बेटा, इट इज इक्वल टू 200 मिलीग्रॅम असं काहीतरी असते. ठीक आहे, इट इज इक्वल टू 200 मिलीग्रॅम. 200 मिलीग्रॅम म्हणजे 1 कॅरेट एवढं असते. आणखी स्मॉलर मासेस काय काय असतील बेटा बघ. स्मॉलर मास मेजर करण्यासाठी AMU ॲटॉमिक मास युनिट असं सुद्धा म्हणतात, ज्याला काय म्हणतो मी त्याला असं इथं लिहितो सेपरेट, युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट. युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट ज्याला
mu असं सुद्धा म्हणतो आणि ते u ने इंडिकेट केलं तर मग 1 u इज इक्वल टू किती असतंय तर इट इज इक्वल टू 1.6 10 टू द पॉवर -27 kg एवढं असतं बेटा. ठीक आहे. आता तू म्हणशील हे कोण आहे तर हे कोण आहे तर 1 AMU म्हणजे असं असतं बेटा मास ऑफ काय 1/12 ॲटम 1/12 ॲटम ऑफ C612 हा कोण आहे बेटा C612 म्हणजे हा आयसोटोप असतो. इट इज द आयसोटोप ऑफ कार्बन हे लक्षात घ्या. मग या कार्बन ॲटमचं 1/12 मास घेतलं की ते एवढं येतंय आणि ते एवढं आलं की त्याला म्हणायचं 1 AMU किंवा ॲटॉमिक मास युनिट असं म्हणून टाकायचं. ठीक आहे. तू जर विचार केलास बेटा काय असेल हेलियम न्यूक्लियसचं मास किती असते तर 4 AMU असते म्हणजे काय याच्या 4 टाइम्स जास्त असते. मग AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट कोण आहे तर किंवा युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय कार्बनचा जो हा आयसोटोप आहे त्याचा एक ॲटम घ्यायचा आणि त्याच्या 1/12 मास जी काही येईल त्याला म्हणायचं 1U ॲटॉमिक मास युनिट झालं. ठीक आहे. हे झाले स्मॉलर युनिट बेटा. मग तुझ्या लक्षात आलं की मास मेजर करण्यासाठी काही लार्जर युनिट आहे आणि काही स्मॉलर युनिट आहे. मग लार्ज मास असेल तर हे युनिट वापरायचे आणि स्मॉल मास असेल तर हे युनिट वापरायचे. ठीक आहे. मग बेटा अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चर मध्ये काय काय बघितले बघ की मास काय असते ते मेजर कसं करायचंय आणि त्याचे युनिट काय काय लार्जर मासचं युनिट काय आणि स्मॉलर मासचं युनिट काय. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच बाळा. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करू म्हणजे काय मेजरमेंट ऑफ टाइम टुमॉरोज लेक्चर मध्ये आपण स्टडी करू. ठीक आहे. आज इथं थांबू बेटा आपण.